नमस्कार, हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत। दिवाळी म्हटली की प्रत्येक घरात आनंदी आनंद असतो, पण ही दिवाळी विशेष आनंदाची ठरली आहे ती म्हणजे सुनील बर्वे यांना। सुनील बर्वे यांनी आपल्या हर्बेरियम उपक्रमाची घोषणा केली आणि पहिलं नाटक केलं वसंत कानेटकर लिखित सूर्याची पिल्ले आणि या नाटकाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला। आता सुनील बर्वे कलाकृती या नाटकानंतर अजून एक नवीन क्लासिक नाटक रंगमंचावर आणते आणि ते नाटक आहे ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर लिखित लहानपण देगा देवा। या नाटकाची रंगीत तालीम नुकतीच पार पडली आणि या नाटकाचं आधांतर, जादू तेरी नजर अशा प्रयोगशील नाटकांचे दिग्दर्शक मंगेश कदम हे दिग्दर्शन करणार आहेत। नव्या नटसंचात सादर होणाऱ्या या नाटकात मंगेश कदम, जयंत सावरकर, सचिन सुरेश, स्पृहा जोशी असे कलावंत काम करताना दिसणार आहेत, तर मध्यवर्ती भूमिकेत आहेत शरद पोंक्षे। आमचे वडील अंतरले तेव्हापासून वडील माणसं दिसली की हे मस्तक नम्र होतं। नाही तू परत सांग, मला वाक्य सांग। माझ्या या सुबक म्हणजे सुनील बर्वे कलाकृतीच्या दुसऱ्या पुष्पाची सुरुवात झालेली आहे। आणखीन जसं मी अनाऊन्स केलं होतं सूर्याची पिल्लेच्या 25व्या प्रयोगाला की लहानपण देगा देवा हे बाळ कोल्हटकर लिखित नाटक लवकरच रंगभूमीवर येईल आणि त्याचं कास्टिंग सुद्धा चालू होतं। तेव्हा आज बऱ्यापैकी आमची कास्ट सुद्धा इथे उपस्थित आहे आणि रिहर्सल जोरात सुरू आहेत। बेळगावची गाडी चुकली, ती गाडी नाही आम्ही चुकलो। एका मित्राला गेलो होतो पोचवायला, एका मित्राला गेलो होतो पोचवायला प्लेनवर, प्लेन दिल्लीला गेला तो। सुनील बर्वेंच्या सुबक कलाकृती तर्फे हर्बेरियम या प्रोजेक्टमध्ये मला बाळ कोल्हटकरांचं लहानपण देगा देवा हे नाटक करायला मिळतंय, याचा मला खूप आनंद आहे। या नाटकाच्या आठवणी फार छान आहेत। जवळजवळ मी लहानपणी हे नाटक बघितल्याचं मला आठवतं आणि त्यातली गंमत, त्यातली मजा मला म्हणजे जेव्हा मला नाटक देण्यात आलं तेव्हाही म्हटलं की वा, मला हे नाटक करायला आवडेल। काय सुनबाई, आयुष्यमान भव। काय शरयू, कसा काय अभ्यास चाललाय सुनबाई शरयूचा? चांगला चाललाय अभ्यास। गाण्यासाठी एक मास्टर सुद्धा ठेवलाय। प्रभूंची कृपा पाहिजे। फर्स्ट क्लासने प्रवास केला संबंध, पण अंक कसा आंबून निघालाय। अरे तुम्ही उभे बसा ना, बसा बसा बसा। फार मोठं भाग्य आहे आणि हे सगळं सुनीलच्या या सुबक आणि हर्बेरियमच्या या स्कीममुळे जुळून आलंय। शिल्पा तुळसकर बरोबर मी कधी काम केलं नाही, तिच्यासारख्या एका अभिनेत्री बरोबर मला काम करायला मिळते आणि सगळे आम्ही एक नाटक करतोय। नाटकाची एक वेगळी मजा आहे। एकतर आमच्या पिढीला ही अशी नाटकं करायला मिळणं, अलीकडच्या मंगेश कदम वगैरे सारख्या दिग्दर्शकांबरोबर करायला मिळणं, अण्णा सावरकर, शरद या सगळ्या नटांबरोबर करायला मिळणं, हे माझं खूप मोठं सौभाग्य म्हणायला लागेल। त्याचबरोबर सुनील जुना मित्र आहे, त्याच्या अशा संकल्पनेचा आपण एक भाग असणं म्हणजे जवळजवळ सचिन तेंडुलकर खेळत असताना आपण जिवंत असण्यासारखं आहे फॉर इमोशनल रिझन्स। त्याहीपेक्षा परत नाटक करायला मिळणं हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे। प्लेन दिल्लीला गेला तो, येताना स्वतःची गाडी दिली होती ना मला, त्याच गाडीनं आलो स्टेशनवर आणि फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं। एकच? हो का? नाही, तीच वाक्य, तेच काय 3 वेळा तीन वेळा तेच सांगितलं म्हणून म्हटलं 3 तिकीट काढलीत की काय। लहानपणमध्ये मी हे काम करतोय, ही भाषा मला अत्यंत सुपरिचित आहे। बाळासाहेबांचा माझा व्यक्तिगत परिचय होता। CMA वरून परत जा या नाटकासाठी त्यांनी मला त्यावेळेला विचारलं होतं, पण काही कारणानं तो योग काही तेव्हा जुळून आला नाही। पण मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की गडकरी, खाडीलकर, किर्लोस्कर, देवल या सगळ्यांच्या नाटकातून मी एक किर्लोस्करांचं शाकुंतल सोडलं, सगळ्या नाटकातून सगळी कामं केलेली आहेत। त्याचा हे अत्यंत अभिमानानं मला सांगावंसं वाटतं। त्यात बाळ कोल्हटकर हे अलीकडचं, ज्यांना छोटा गडकरी म्हणतात, गडकऱ्यांना भाषा प्रभू म्हणत असत, त्या संदर्भात त्यांना छोटा गडकरी असं म्हणतात। त्यांची चमकदार वाक्य बोलताना तर खूप अभिमान वाटतोच। माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि व्यावसायिक रंगभूमीवरची माझी सुरुवात सुबक हर्बेरियम सारख्या इतक्या छान प्रकल्पामधून व्हावी याचं मला खूप अतिशय आनंद आहे। शिल्पा तुळसकर, शरद पोंक्षे, अण्णा सावरकर यांच्याबरोबरच सचिन, श्रीपाद या सगळ्यांबरोबर काम करायला मिळते। मंगेश सरांसारखा एक अतिशय अनुभवी आणि यशस्वी दिग्दर्शक
पहिल्या नाटकामध्येच माझा दिग्दर्शक म्हणून मला लाभावा हे खूप मोठं भाग्य आहे माझं. 10,000 रुपये घातले याने आणि 10 वर्षे घेतलीच हो म्हणायला. उत्तर कसे धाडकन दिले पाहिजे लगेच. हो. माणूस कसा पाहिजे? निर्लज्ज, प्रसन्न. अहो तेच म्हणजे सदा सुखी. याला घ्या जरा शिकवायला. घेणार आहे जरा आपली तालमीत आता. या महिन्याच्या शेवटाला या नाटकाचा दमदार शुभारंभ होणार आहे. सूर्याची पिल्लेनंतर पुन्हा एकदा आशयपूर्ण संहिता, प्रभावी दिग्दर्शन आणि सकस अभिनय यांचा मेळ रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.